संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात झाली आहे जबरदस्त वाढ. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने कमेंट करून एवढं नक्की सांगा की तुमच्याकडे खरंच वाढ झाली की नाही, तुमच्याकडे कापसाला काय भाव चालू आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पटकन. सुरुवात करतोय, व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, पावत्यासहित दाखवतो. खुल्या बाजारातील कापूस दरात सुधारणा. अकोटमध्ये व्यापाऱ्यांनी 8,405 रुपयापर्यंत केले सौदे. अजून दरामध्ये सुधारणाचे संकेत. मित्रांनो, अकोला राज्यभर सीसीआयकडून भारतीय कापूस महामंडळ हमीभावाने कापसाची खरेदी सुरू असतानाच आता खुल्या बाजारात कापसाच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील बाजार समितीत शुक्रवारी तारीख 9 कापसाचे सौदे 8,000 ते 8,405 रुपयापर्यंत झाले. या हंगामात पहिल्यांदाच कापसाचा खुल्या बाजारातील दर हमीभावाच्या पातळीवर किंवा त्याहून वर गेला आहे. येत्या काही दिवसात कापसाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असे खरेदीदाराचे मत आहे. मित्रांनो, येत्या काही काळात आणखी वाढ होऊ शकते असे या ठिकाणी खरेदीदाराचे मत आहे. मित्रांनो, सरकारने यावर्षी मध्यम लांब धाग्याच्या कापसाला 7,710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला 8,110 रुपये असे दर जाहीर केले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरात मुख्यत्वे मध्यम धाग्याचा कापूस सर्वाधिक पिकवला जातो. यावर्षी हंगामात उशिराने पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीच्या पिकाला चांगला फायदा झालेला आहे. परिणामी अनेकांना सरासरी 10 ते 14 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळालेले आहे. मित्रांनो, कापूस दरवाढीचे महत्त्वाचे कारण असे की सरकीचे भाव 4,200 रुपये झाले आहे. आधी ते 3800 ते 39 रुपये दर होता. आयात कराचाही सकारात्मक परिणाम झालेला आहे. रुईचे दर 54,000 रुपये खंडीपर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, उत्तर व दक्षिण भारतामध्ये मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सरकी पुरवठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकीच्या दरात वाढ झाली. शिवाय शासनाने आयात शुल्क रद्द न केल्यामुळे देशांतर्गत बाजारात रुईला मागणी आली आहे. यामुळे कापसाच्या भावात दरात तेजी दिसत आहे. निलेश पालीवाल, गजानन कॉट्स, फायबर चोट्टा बाजार जिल्हा अकोला यांचे मत. तर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटमध्ये शुक्रवारी 100 ते 150 वाहनाहून अधिक कापसाची आवक झाली. मित्रांनो, पावत्या बघा. शहीद बेग नावाचे शेतकरी बघा, 8,300 रुपयाचा भाव. गजानन अकोटकर म्हणून आहे खरेदीदाराचं नाव. 8,300 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळालेला आहे. अजून बघा, गजानन श्रीराम चिनोलकर म्हणून आहे, यांना 8,355चा भाव मिळताना दिसत आहे. मित्रांनो, अजून एक शेतकरी बघा, सुरेश काकडे म्हणून आहे बघा, 8,405 रुपयापर्यंत यांना कापसाला भाव मिळालेला आहे. मित्रांनो, अजून एक शेतकरी आहे ज्यांना 8,300 रुपयाचा भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलामध्ये मिळालेला आहे. मित्रांनो, आता इतर बाजार समितीचे भाव पटापट बघूया. सिंधी येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये, किमान दर सुद्धा बरा आहे मित्रांनो. त्यानंतर वर्धा येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती सिंधी सेलू लांब स्टेपल जास्तीत जास्त बघा 8,200 रुपयापर्यंत भाव गेला. काटोले ते जास्तीत जास्त 7,700 पर्यंत भाव. वरोरा जास्तीत जास्त 8,010 पर्यंत भाव. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,100 पर्यंत भाव. त्यानंतर उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,950 पर्यंत भाव. अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 पर्यंत भाव. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपयापर्यंत भाव. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7,700 रुपयापर्यंत भाव. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 पर्यंत भाव. त्यानंतर हिंगणा जास्तीत जास्त 8,002 पर्यंत भाव. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 8,060 पर्यंत भाव. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,011 रुपयापर्यंत भाव. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,010 रुपयापर्यंत भाव. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,700 पर्यंत भाव. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,800 पर्यंत भाव. त्यानंतर बीड धारूर खाजगी बाजार 7,760 पर्यंत भाव. त्यानंतर यवतमाळ पुसद 7,150 पर्यंत भाव. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच धन्यवाद.